बघू शकता किती सुंदर आपलं मोमोज तयार झालेलं आहे। खायला तर एकच नंबर आणि टेस्टी आहे। नक्की बनवा आणि एन्जॉय करा, मस्त खावा आणि स्वस्त राहा। हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त असं झटपट सर्वांचा आवडता नाश्ता बनवणार आहे। नाश्ता म्हणजे काय तर मोमोज काय नाश्त्यातच खातात असं काही नाही आहे। लोक एनी टाइम मोमोज खातात आणि सर्वांना आवडतो मोमोज खायला। पण त्यासाठी बाहेर खायला जाण्यापेक्षा आपण घरगुती पौष्टिक मोमोज कसं बनवायचं हे बघूया। तर सर्वात आधी इथं आपण शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे, हे टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे, कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे, गाजर सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे आणि काकडी बारीक चिरून घेतलेले आहे। 2 ते 3 हिरव्या मिरची बारीक चिरून घेतलेले आहे, एक अर्धा निंबू घेतलेले आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे आणि आपली कोबी सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे। सर्व आयटम आपण चिरून घेतलेले आहे आणि इथं आपण अद्रक आणि लसणाचं थोडंसं अद्रक लसूण दोन्ही मोठं मोठं असं ठेचून घेतलेले आहे मी आणि थोडीशी 5 ते 6 काळी मिरीचं ब्लॅक पेपर सुद्धा वाटून घेतलेले आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। बघू शकता इथं आपण गॅसवर कढई ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपण 1 पळी ऑइल टाकून घेऊया। ऑइल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घेऊया। थोडंसं मीठ टाकूया, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया, कांदा टाकूया, ह्याच्यामध्ये सर्व भाज्या ऍड करायच्या आहेत। थोडंसं परतून घेऊया आपण सगळ्या भाजी टाकून। आपण इथं सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे, बघू शकता। छान असं 1-2 मिनिटं परतून घेऊया। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आपण ब्लॅक पेपर घेतले होते, थोडा ब्लॅक पेपर टाकूया। आपण थोडासा ह्याच्यामध्ये धना पावडर टाकले, चवीनुसार थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद। जर तुम्ही तिखट खात असाल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। मी थोडासा टाकणार आहे तिखट। ही भाजी आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता किती सुंदर दिसते आपली भाजी। सर्व भाज्या एक नंबर असे मिसळून आलेत आणि याच्यात अजिबात पाणी वगैरे काही सुटणार नाही। सर्व पाणी सुकायपर्यंत आपल्याला परतायचं आहे भाजी। इथं आपली भाजी फ्राय होत आहे, तोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊया। मोमोजसाठी पीठ लागणार आहे आपल्याला। इथं आपण आता मैद्याचे पीठ घेणार आहे, पीठ वगैरे चाळून घेतलेले आहे मी। पीठ इथं अंदाजाने घेऊया आपण। पिठामध्ये थोडंसं मीठ टाकूया, पिठामध्ये अर्धा पळी ऑइल टाकूया। ऑइल मध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। असं पीठ बंदत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। सर्व पिठांना आपला ऑइल लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि मळून घ्यायचं। पीठ जास्त पातळ नाही मळायचं आपल्याला, थोडंसं मीडियम साईजचंच पीठ मळायचं आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही। थोडासा वरून ऑइल टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ मऊ आणि एकदम स्मूथ असं छान तयार होतो। पाहू शकता आपलं पीठ रेडी झालेलं आहे। याला आपण 20 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे।
पाहू शकता किती मस्त असे स्टफिंग आपली तयार झालेली आहे. एकच नंबर, सुगंध तर लयच भारी येते आणि खायला पण मस्त अशी झणझणीत तयार झालेली आहे. एकच नंबर दिसते. आपण ह्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेऊया. अर्धा लिंबू आहे ना, ती पिळून घेऊया. आपण आता सर्व मिक्स करून घेऊया भाजी. सुंदर असे आपले स्टफिंग मोमोजसाठी तयार झालेली आहे. आता आपण मोमोज बनवून घेऊया. आपलं पीठ लावले, 20 मिनिटं झाले, रेडी झालेलं आहे, सेट झाले. पाहू शकता पीठ किती मऊसूर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण मोमोज बनवायला घेऊया. बघू शकता जसं दाखवलंय तसं आपल्याला इथं पाळी लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजची पाळी छान अशी लाटून घ्यायचं आहे गोल अशा प्रकारचे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये भरणार आहे मसाला. आपण जे बनवलंय ना ते अशा प्रकारे टाकायचं आहे आणि साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे अशा प्रकारे. आणि वन साइड आहे ना या प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इकडून पकडून असं दाबायचं आहे. या साईडला फोल्ड करायचं आहे इकडून अशा प्रकारे. तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, तसं काही नाही आहे. याला मोमोजला तुम्हाला आवडेल ते शेप तुम्ही देऊ शकता. गोल मोदकावाने जरी बनवले तरी चालतंय. पाहू शकता अशा प्रकारे आपलं मोमोज तयार करायचं आहे. अशा प्रकारे बनवून आपण इथं साईडला ठेवून देऊया. सर्व मोमोज आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता आपल्या मोदकाला शेप किती सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया. अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते. पाणी असं वन साइड लावून घ्यायचं आहे आणि मग इथून आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथून डबल फोल्ड करायचं आहे, इथून सिंगलच घ्यायचं आहे. असे बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे, एवढं काय अवघड नाही. तुम्हाला जमन त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जरी तुम्हाला शेप नसेल जमन तर. पाहू शकता किती सुंदर झाले. आपण अजून एक शेप तुम्हाला मी बनवून दाखवते. जर तुम्हाला तसं शेपमध्ये जर बनवता आलं नाही तर असं शेपमध्ये बनवायचं. असं फक्त पाकळ्या जवळ 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 असं खेचत जायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही मी कशी करते. जसं आपण मोदक करतो ना अगदी तसंच. अशा शेपमध्ये पण तुम्ही मोमोज बनवू शकता जर तुम्हाला तसं शेप जमला नाही तर. बघू शकता आपण सर्व तयार करून घेतलेले आहेत. काही अशा शेपमध्ये बनवलेत, काही मोदकच्या शेपमध्ये पण बनवलेत मी. बघू शकता तुम्ही. आणि असे शेप तिन्ही शेप बनवले. जर तुम्हाला ज्या शेपमध्ये जमते त्या शेपमध्ये तुम्ही या प्रकारे मोदक बनवू शकता. मस्त असे मोदक आपले तयार झालेले आहे. आता आपण हा उकडीला ठेवूया. आपण इथं गॅसवर स्टीम करण्यासाठी एक टोप घेतलेला आहे स्टीलचा आणि त्याच्यात पाणी ॲड केले. 2 तांबे पाणी टाकले मी ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावर तेच मापाची आपण ही जाळी घेतलेली आहे अशा प्रकारचे. बघू शकता तुम्ही. आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होतं आहे आपला आणि वरती आपण जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण एक एक मोमोज लावून ठेवूया स्टीमसाठी. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व लावून घ्यायचं आहे. हे मोमोज आपल्याला 20 मिनिटासाठी स्टीम करायचं आहे. अगदी घरच्या घरी एकदम परफेक्ट मोमोज आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी बनवू शकता आणि घरच्या घरी तुम्ही
खाऊ शकतो, एन्जॉय करू शकता. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवा आणि मस्त एन्जॉय करा. सर्व मोमोज आपण इथं लावून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही जाळीवर छान असे. त्याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायचा आहे मोठी झाकून. आपल्याला या प्रकारे मोमोजवर ताट ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. आपल्या मोमोजला 20 मिनिटं झालेले आहेत. गॅसवर ठेवून आपण बघूया. आता वाफायला ठेवले होते, पाहू शकता मोमोज आपले रेडी झालेले आहेत. थोडासा आपल्याला 2 मिनिटं थंड होऊन देऊया आणि काढून घेऊया. बघू शकता मोमोज आपले आता थंड झालेले आहेत. काढून घेऊया आपण ताटामध्ये. पाहू शकता किती सुंदर असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे मोमोज आपले तयार झालेले आहे. एक नंबर. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा घरगुती मोमोज आणि एन्जॉय करायचं. पाहू शकता किती सुंदर मोमोज आपले रेडी झालेले आहेत. बघू शकता किती सुंदर आपलं मोमोज तयार झालेलं आहे. खायला तर एकच नंबर आणि टेस्टी आहे. नक्की बनवा आणि एन्जॉय करा. मस्त खावा आणि स्वस्त राहा आणि ट्राय करा. कसं वाटलं मोमोज तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.